Hello friends, good morning. Today we are going to discuss about cost centers. As you know, for the purpose of administrative control, the entire organization is divided into number of subunits, which may be in the form of departments, branches, processes, etc. for ascertaining and controlling cost, because the cost incurred will be charged initially to those subunits which are known as cost centers. A cost center is therefore a subunit of organization for which cost may be collected separately and used for cost ascertainment and cost control. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वेळेला आपण कॉस्ट सेंटर म्हणजे काय हे पाहिलेलेच आहे. तर कॉस्ट सेंटर हे आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये असणारी जी कॉस्ट आहे त्या कॉस्टवरती नियंत्रण ठेवणं, तसेच आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये एकूण कुठल्या कुठल्या प्रोसेसमध्ये किती किती कॉस्ट आपल्याला इन्कर्ड होणार आहे याची माहिती घेण्यासाठी कॉस्ट सेंटर्स हे महत्त्वाचे असतात. तर कॉस्ट सेंटर्स हे कंपनीतले सब युनिट्स म्हणून काम करतात. उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर एखाद्या कंपनीमध्ये काही डिपार्टमेंट असतात, काही वेळेला ब्रांचेस असतात, काही वेळेला प्रोसेसेस असतात. तर हे जे डिपार्टमेंट, ब्रांचेस किंवा ज्या प्रोसेसेस आहेत ह्या प्रोसेसेस काय करतात, तर ह्या सर्व डिपार्टमेंट असतील किंवा प्रोसेस असतील किंवा ब्रांचेस असतील तर हे कॉस्टला कंट्रोल करण्याचं काम करतात. कारण की जेव्हा एखाद्या डिपार्टमेंटमध्ये किंवा प्रोसेसमध्ये जेव्हा एखाद्या वेळेस कॉस्ट इन्कर्ड केली जाते तेव्हा ती कॉस्ट त्या डिपार्टमेंटची किंवा त्या प्रोसेसची कॉस्ट आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणजेच जर एखाद्या वेळेला प्रोडक्शन कॉस्ट सेंटरमध्ये एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन करण्यासाठी जर काही खर्च इन्कर्ड झाला असेल तर तो खर्च प्रोडक्शन कॉस्ट सेंटरला आपल्याला टाकावा लागेल. तो खर्च आपण फायनान्स डिपार्टमेंटला किंवा क्वालिटी डिपार्टमेंटला टाकू शकत नाही. म्हणजेच कोणत्या डिपार्टमेंटचा कोणता खर्च आहे हे जर आपल्याला प्रॉपरली आयडेंटिफिकेशन करायचं असेल तर आपल्याला कॉस्ट सेंटर्स हे माहिती असले पाहिजेत. आणि म्हणून CIMA इंग्लंड यांनी कॉस्ट सेंटरची डेफिनेशन दिली आहे. ते असं म्हणतात, कॉस्ट सेंटर ॲज अ लोकेशन, पर्सन or item of equipment or group of these for which cost may be ascertained and used for the purpose of control. आता सीमा इंग्लंड यांच्या मते कॉस्ट सेंटरची जी व्याख्या आहे ती व्याख्या अशी आहे. ते म्हणतात, कॉस्ट सेंटर म्हणजे एखादी जागा, एखादा व्यक्ती किंवा ह्या सर्वांचा एकत्रितपणे समूह की ज्या सर्वांची कॉस्ट आपण एकत्रितपणे काढू शकतो आणि ती काढलेली कॉस्ट आपल्याला नियंत्रण करण्यासाठी वापरता येऊ शकते. तर याला आपण जनरली काय म्हणतो, कॉस्ट सेंटर. आता जर या व्याख्याचं जर आपण विश्लेषण पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की कॉस्ट सेंटर हे एखादं लोकेशन, उदाहरणार्थ एखादा डिपार्टमेंट, डिव्हिजन, एखादी सेक्शन किंवा एखाद्या विभागातला प्रोसेस असेल, किंवा आयटम ऑफ इक्विपमेंट म्हणजेच एखादी मशीन असेल, है ना, एखादा पर्सन म्हणजे कोण, तर मग सेल्समन असेल, किंवा ह्या सगळ्यांचा समूह म्हणजेच एखादा सेल्समन, एखादं मशीन, एखादं डिपार्टमेंट, हे सर्व एकत्रितपणे जरी तुम्ही काउंट केले तरी ह्याला तुम्ही कॉस्ट सेंटर म्हणू शकता. आणि जर व्यक्तीची कॉस्ट वेगळी काढली, मशीनची कॉस्ट वेगळी काढली, एखाद्या डिपार्टमेंटची कॉस्ट जरी तुम्ही वेगळी काढली तरी सुद्धा हे आपण वेगळं आहे असं आपण म्हणू शकतो. तर कॉस्ट सेंटरचा मेन हेतू हा जो आहे तो आहे डिव्हिजनलायझेशन ऑफ ऑर्गनायझेशन इनटू नंबर ऑफ कॉस्ट सेंटर्स. तर कॉस्ट सेंटर हे मूळतः काय करतं की आपल्या एकूण मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल किंवा जी कंपनी असेल त्या कंपनीला छोट्या छोट्या विभागांमध्ये ते काय करतं, डिवाइड करतं. आता हे डिवायडेशन कशासाठी केलं जातं, तर हे डिवायडेशन याच्यासाठी केलं जातं की जेणेकरून आपल्या विभागामध्ये, आपल्या कंपनीच्या एखाद्या विभागामध्ये जी कॉस्ट इन्कर्ड होते आहे तीच दुसऱ्या कंपनीच्या त्याच विभागामध्ये किती कॉस्ट इन्कर्ड होते याचं जर आपल्याला कंपॅरिझन करायचं असेल, किंवा कुठल्या प्रकारचं प्रोडक्शन आपण कॅरी करणार आहोत, तसेच आपल्या कंपनीची किती मोठी साईज आहे, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपण आपल्या कंपनीमध्ये कॉस्ट सेंटर्स हे ठरवत असतो. तर आता आपण पाहणार आहोत की कोणत्या कोणत्या प्रकारचे कॉस्ट सेंटर्स हे असतात. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पर्सनल आणि इम्पर्सनल असे कॉस्ट सेंटर पाहिले होते. तर त्याचंच हे क्लासिफिकेशन पुढे आपण दिलेलं आहे.
पण बेसिकली कॉस्ट सेंटर्स हे दोन प्रकारामध्ये क्लासिफाय केले जातात. एक म्हणजे पर्सनल कॉस्ट सेंटर आणि दुसरं म्हणजे इम्पर्सनल. इम्पर्सनल म्हणजे ज्याच्यामध्ये व्यक्तीचा समावेश होत नाही असे कॉस्ट सेंटर्स हे इम्पर्सनल मध्ये मोडतात. तर पर्सनल कॉस्ट सेंटर म्हणजेच ज्या ठिकाणी व्यक्ती अ पर्सन हा व्यक्ती त्यामध्ये इन्व्हॉल्ड असतो तेव्हा ते कॉस्ट सेंटर हे पर्सनल कॉस्ट सेंटर असतं. आता या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा जर पाहायचं म्हटलं तर पहिलं कॉस्ट सेंटर जे आहे ते म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट सेंटर. आता प्रोडक्शन कॉस्ट सेंटर काय? इट इज अ कॉस्ट सेंटर कनेक्टेड विथ प्रोडक्शन. आता हे प्रोडक्शनशी संबंधित कॉस्ट सेंटर आहे. उदाहरणार्थ मशीन शॉप, वेल्डिंग शॉप, असेंब्ली शॉप एक्सेट्रा. द मॅन्युफॅक्चरिंग अँड नॉन मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आर चार्ज टू प्रोडक्शन कॉस्ट सेंटर. म्हणजे कंपनीमध्ये प्रोडक्शन कॉस्ट सेंटर आपण कशाला म्हणतो? तर ज्या ठिकाणी एखादं वेल्डिंग शॉप असेल किंवा असेंब्लिंग शॉप असेल किंवा मशीन शॉप असेल, ज्या ठिकाणी ती वस्तू मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा तसेच ती मशीन नॉन मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा देखील खर्च त्या प्रोडक्शन सेंटरला आपण चार्ज करतो. तर ते जे प्रोडक्शन सेंटर आहे त्या प्रोडक्शन सेंटरला आपण या ठिकाणी प्रोडक्शन कॉस्ट सेंटर असं आपण म्हणू शकतो. जेणेकरून त्या प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये वस्तूच्या प्रोडक्शनवरती झालेला खर्च तसेच नॉन प्रोडक्शन. आता नॉन प्रोडक्शन म्हणजे काय? जर तिथे एखादा व्यक्ती हा डायरेक्टली प्रोडक्शनच्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व नाही परंतु तो त्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम करतोय इनडायरेक्टली, तर त्या सुपरवायझरचे देखील पगार हा त्या प्रोडक्शन कॉस्ट सेंटरलाच चार्ज करण्यात येईल. म्हणजेच ती त्या प्रोडक्शन कॉस्ट सेंटरची कॉस्ट असं मांडण्यात येईल. पुढचं जे कॉस्ट सेंटर आहे ते म्हणजे सर्व्हिस कॉस्ट सेंटर. सर्व्हिस कॉस्ट सेंटर इज वन which provide services to the other cost center. Only non-manufacturing costs are charged to service cost center. For example, service cost center are canteen, machinery, maintenance, office service, etc. आता सर्व्हिस कॉस्ट सेंटर म्हणजे काय आहे? तर हे जे डिपार्टमेंट आहे तर हे काय करतं तर मॅन्युफॅक्चरिंग करत नाही परंतु मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या प्रत्येक डिपार्टमेंटला सर्व्हिस देण्याचं काम करतं, मदत करण्याचं काम करतं. तर असे कोणते कोणते डिपार्टमेंट आहेत? उदाहरणार्थ कॅन्टीन हे सर्व्हिस कॉस्ट सेंटर आहे. म्हणजे कॅन्टीनमध्ये कंपनीतले सगळे लोक एकत्रपणे येऊन जेवण करतात. तर कॅन्टीन ही तुम्हाला सर्व्हिस दिली जाते प्रोडक्शन करत असताना. त्यानंतर मशिनरीचा मेंटेनन्स. समजा एखादी मशीन बंद पडली तर रिपेअरिंग करण्यासाठी आपल्याकडे रिपेअरिंगचा स्टाफ असतो, मेंटेनन्सचा स्टाफ असतो, तर हे देखील सर्व्हिस कॉस्ट सेंटरमध्ये येतात. तसेच आपल्याकडे ऑफिसच्या काही सर्व्हिसेस तुम्हाला दिले जातात. म्हणजेच ऑफिसमधून एखादं डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे दिलं जातं, ऑफिसमधून एखादी पॉलिसी तुम्हाला कळवली जाते, तर हे देखील आपल्याला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. म्हणजेच ह्या सर्व सर्व्हिसेस ह्या मॅन्युफॅक्चरिंगशी डायरेक्टली संबंधित नसून ह्या इनडायरेक्टली सर्व्हिसेस आहेत. मग ह्या इनडायरेक्टली सर्व्हिसेसच्या प्रोव्हाइड केल्या जातात आणि त्यासाठी जी काही कॉस्ट इन्कर्ड होते ती कॉस्ट ही सर्व्हिस कॉस्ट सेंटर म्हणून कंपनीमध्ये एक सर्व्हिस कॉस्ट सेंटर निर्माण केलं जातं. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे पर्सनल कॉस्ट सेंटर. So personal cost center consists of a person or group of persons. Personal cost center follows the organizational structure of a factory. Under this type of cost center, the costs are analyzed and accumulated by works manager, sales manager, storekeeper, foreman, etc. पर्सनल कॉस्ट सेंटर काय असतं? तर पर्सनल कॉस्ट सेंटर म्हणजेच ज्या ठिकाणी व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह हा काम करत असतो. तर पर्सनल कॉस्ट सेंटरमध्ये तुमच्या कंपनीचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर यामध्ये येतं. उदाहरणार्थ कंपनीचा चेअरमन असेल, व्हाईस चेअरमन असेल, त्याच्या खाली मग असिस्टंट टू व्हाईस चेअरमन असेल, मग डेप्युटी मॅनेजर असतील, मग त्यांना असिस्टंट डेप्युटी मॅनेजर असतील, मॅनेजर्स, एम्प्लॉईज, हे जे काही कंपनीचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे हे याच्यामध्ये येतं. आता ह्याचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तुमच्या कंपनीमध्ये वर्क्स मॅनेजर असतो, सेल्स मॅनेजर असतो, स्टोअर कीपर असतो, फोरमन असतो. तर हे सगळे व्यक्ती आहेत आणि ह्या व्यक्तींवरती जो काही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे खर्च केला जातो तर हे सगळे खर्च एका ठिकाणी एकत्रित केले जातात, ज्याला आपण पर्सनल कॉस्ट सेंटर असं म्हणतो. यानंतर पुढचा जो चौथा कॉस्ट सेंटरचा प्रकार आहे तो म्हणजे इम्पर्सनल कॉस्ट सेंटर. इट कन्सिस्ट ऑफ अ लोकेशन ऑर आयटम ऑफ इक्विपमेंट. A cost center relating to location may represent a region of sales, a warehouse or storeroom. Cost center relating to the location may represent a region of sales, a warehouse or a storeroom. Cost center relating to an item of equipment could be a machine or group of machines. आता हे पूर्णपणे
पर्सनलच्या विरुद्ध आहे बघा. इम्पर्सनल म्हणजे जिथे व्यक्ती येत नाहीत, पण व्यक्ती सोडून त्या ठिकाणी एखादी लोकेशन असेल, एखादं इक्विपमेंट असेल, तर याचा समावेश या ठिकाणी केला जातो. म्हणजेच जर आपल्या कंपनीमध्ये एखादं लोकेशन असेल, म्हणजेच आपली कंपनी दक्षिण भारतामध्ये जर सेल्स करत असेल, तर दक्षिण भारत हा एक काय झाला आपला सेलचा रिजन झाला. आपल्या कंपनीमध्ये एखादं वेअर हाऊस असेल की ज्याच्यासाठी आपल्याला कॉस्ट इन्कर्ड होते, एखादं स्टोर रूम असेल, तो स्टोर रूम हे देखील कशामध्ये काउंट होणार, आपलं इम्पर्सनल कॉस्ट सेंटरमध्ये काउंट होणार. तर ह्या सर्व संबंधी जे काही कॉस्ट इन्कर्ड होणार आहे त्या कॉस्ट आपण एकत्र करतो आणि त्या सर्व कॉस्टला आपण काय म्हणतो तर इम्पर्सनल कॉस्ट सेंटर. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ऑपरेटिंग कॉस्ट सेंटर, 5वा पॉईंट. तर ऑपरेटिंग कॉस्ट सेंटर काय असतं? इट इज अ कॉस्ट सेंटर विच कन्सिस्ट ऑफ मशीन्स or persons carrying out similar operations, that is machines and operations engaged in welding, turning or matching. आता ऑपरेशन कॉस्ट सेंटर म्हणजे काय की ज्या ठिकाणी व्यक्ती आणि मशीन ह्या दोन्हींचा संगम होतो. म्हणजेच एखाद्या ठिकाणी एखाद्या मशीनचं वेल्डिंग करायचं आहे, तर मशीनचं वेल्डिंग करण्यासाठी त्या ठिकाणी वेल्डर म्हणजे हा व्यक्ती आला तिथे, आणि दुसरं म्हणजे मशीन डिपार्टमेंट पण आलं. म्हणजे ज्या ठिकाणी कॉम्बिनेशन आहे मशीन किंवा व्यक्तींचं, तर अशा प्रकारची जिथे जिथे ऑपरेशन्स कॅरी केले जातात तर त्या ऑपरेशनला आपण ऑपरेटिंग कॉस्ट सेंटर असं म्हणतो. आणि त्याच्यावरती जो काही झालेला खर्च आहे तो खर्च आपण ऑपरेटिंग कॉस्ट सेंटरला एकत्र करतो. मग या ठिकाणी वेल्डिंग डिपार्टमेंट असेल, टर्निंग असेल किंवा मॅचिंग डिपार्टमेंट असेल, हे सर्व ऑपरेटिंग कॉस्ट सेंटरची उदाहरणं आहेत. आणि आता शेवटचा तो म्हणजे प्रोसेस कॉस्ट सेंटर. It is a cost center which consists of a specific process or continuous sequence of operation. Process cost center मध्ये काय असतात तर प्रोसेस असते. आणि तुम्हाला माहिती आहे की जर एखाद्या वस्तूवरती जर प्रोसेस करायची असेल तर तुम्हाला एक सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स, म्हणजे पहिल्यांदा हे करावं लागेल, मग ते करावं लागेल, मग ते करावं लागेल, अशा प्रकारची एक पर्टिक्युलर सिक्वेन्स ज्या ठिकाणी मेन्शन केलेली असते तर ती प्रोसेस असते. आणि ह्या प्रोसेसवरती जो काही खर्च आपण करतो प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे, हा सर्व खर्च जेव्हा एकत्रित केला जातो तेव्हा त्या सर्व खर्चाला आपण प्रोसेस कॉस्ट सेंटर असं म्हणू शकतो. आता थोडक्यात जर याचं आपल्याला कन्क्लुजन काढायचं आहे तर आपण असं म्हणू शकतो, व्हॉट एव्हर मे बी द टाइप ऑफ कॉस्ट सेंटर, इट इज डिटरमाइंड बाय टेकिंग इन टू कन्सिडरेशन द फॅक्टर्स लाईक व्हॉल्यूम ऑफ वर्क टू बी परफॉर्म, द एक्सटेंट ऑफ कॉस्ट कंट्रोल दॅट कॅन बी एक्झरसाइज्ड, responsibilities to be identified and the usage of cost center to the cost accounting department. याचा जर आपल्याला सारांश सांगायचा असेल तर आपण असं म्हणू शकतो की कॉस्ट सेंटर कुठलंही असू द्या, परंतु कॉस्ट सेंटर जेव्हा आपण आपल्या कंपनीमध्ये निर्माण करणार आहे त्यावेळेला आपल्याला आपल्या कामाचा किती मोठा आवाका आहे याचा विचार केला पाहिजे. तसेच आपण जे कॉस्ट कंट्रोल करणार आहोत तर ते कॉस्ट कंट्रोल त्या डिपार्टमेंटमध्ये होणार आहे किंवा नाही, तसेच याची जबाबदारी ही आपण त्या प्रत्येक कॉस्ट सेंटरवरती देणार आहोत का की तुमची कॉस्ट एवढी आली पाहिजे किंवा तुम्ही याच्यापेक्षा जास्त कॉस्ट इन्कर्ड करू शकत नाही. आणि ह्या सर्व गोष्टी तुमच्या कॉस्ट अकाउंटिंग डिपार्टमेंटला कशा प्रकारामध्ये लागणार आहेत ह्या गरजेनुसार आपण आपल्या कंपनीमध्ये कॉस्ट सेंटर्स हे निर्माण करत असतो. लक्षात घ्या, कॉस्ट सेंटर जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही कॉस्टचं क्लासिफिकेशन करू शकत नाही. कारण की जर तुम्हाला माहिती असेल की तुमची प्रोडक्शनची कॉस्ट किती आलेली आहे, सर्व्हिसची कॉस्ट किती आहे, पर्सनल कॉस्ट किती आहे, प्रोसेसची किती आहे, तर तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये ज्या काही कॉस्ट इन्कर्ड झालेल्या आहेत ह्या सर्वच्या सर्व कॉस्ट ह्या तुम्हाला इझिली तुम्हाला त्या कॅटेगराईज करता येतील आणि तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉस्ट त्या डिपार्टमेंटला तुम्हाला वर्ग करणं, त्याला आपण अपोर्शनमेंट असं म्हणतो, ते तुम्हाला सोपं जाईल. आज या ठिकाणी आपण पहिला कॉस्टिंगचा टॉपिक पूर्ण केलेला आहे. तरी लवकरच आपण याची असेसमेंटची एक छोटीशी टेस्ट घेणार आहोत ट्रू ऑर फॉल्सच्या स्वरूपामध्ये. तरी सर्व विद्यार्थ्यांनी इथून मागच्या सर्व व्हिडिओज एकदा पहा आणि मग ती टेस्ट सोडवा. थँक्यू. जर कोणाला याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला चांगल्यात चांगला आणि लेटेस्ट व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. थँक्यू.